तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. कडेगाव येथे तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने धडक मोर्चा व निदर्शने करण्यात आली. मायक्रोफायनान्स व बचत गटातील महिलांनी घेतलेल्या कर्जाची होत असलेली सक्तीची वसुली लवकरात लवकर थांबवावी, तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीची राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेली मदत दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, सर्वसामान्य जनतेला वाढीव वीज बिलात सवलत मिळावी व थकीत दराचा वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये. तसेच दुधाला 27 ते 28 रुपये प्रति लिटर दर मिळावा. रेशनिंग दुकानातील काळा बाजार लवकरात लवकर थांबवावा. शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटवावे. तसेच दिलेल्या धान्याची पावती दुकानदाराने ग्राहकांना देणे बंधनकारक करावे. अशा विविध मागण्यांसाठी आज तहसीलदार कार्यालयावर मनसेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष कृषी सेना अंकुश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, तालुका अध्यक्ष सागर सुतार, तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील, तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम पलूस यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सेनेच्या वतीनं महिलांतर्फे काढण्यात आलेला आहे. तर या मोर्चाचा उद्देश असा आहे की जे मायक्रो फायनान्सची कर्ज आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत ते महिलांना दमदाटी करतात, सुविधा करतात, त्यांच्याकडनं म्हणजे पैसे जास्त वसूल करतात. आणि आत्ता आपला देश कोरोनाशी लढत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन झाल्यामुळे कुणाला कामधंदा नाही आणि या परिस्थितीत महिलांशी असं वागणं चुकीचं आहे. तर हे जे व्याज त्याच्यावरील व्याज किंवा जी रक्कम राहिलेली नाही ती वाढवून देणं ही त्यांचं जे आहे ते बंद झालं पाहिजे. दुसरी गोष्ट की लाईट बिलाची अव्वाच्या सव्वा रक्कम लाईट बिलावर येते ती पण कमी झाली पाहिजे. दुसरी आता अवकाळ काही गेल्या वर्षी पावसानं माणसांचं मोठं नुकसान केलं आणि यावर्षी अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं मोठंच नुकसान केलेलं आहे. तर त्याची जी काही भरपाई रक्कम आहे ती लवकरात लवकर त्यांना मिळाली पाहिजे. असे काही मुद्दे आहेत तर यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि या महिलांना न्याय आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा. मी मनसे कडेगाव तालुकाध्यक्ष तुकाराम भोसले. आज जे आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे त्या संदर्भात पहिला मुद्दा असा की मायक्रो फायनान्स हा विषय सगळ्यात मोठा, की मायक्रो फायनान्सच्या जबरदस्तीने ज्या वसुली होत आहेत त्या वसुली ह्या निदर्शनाद्वारे आम्ही ती निदर्शनं केलेली आहेत आणि त्या संदर्भात तहसीलदार मॅडमनी याचा विचार करून हे तात्काळ थांबवावं, त्या वसुली तात्काळ थांबवायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे जे लाईट बिलाचा विषय आहे ते लाईट बिलचं टॅक्स वाढवून जे जास्त बिल वाटप केलेलं आहे ते वाटप त्यांनी थांबवावं, अन्यथा ते लाईट बिलाचं काय असेल ते कमी करून द्यावं, नवीन रिडिंग घेऊन जाऊन रिक्सेट कमी करून द्यावी. ही एक आमची मागणी आहे. तिसरा मुद्दा म्हणजे रेशनिंग दुकानदाराचा विषय. तर रेशनिंग दुकानदाराच्या विषयात आम्ही सखोल माहिती घेत चाललेलो आहे आणि आज परवा एक असा विषय झाला की आसोडमध्ये दुकानात सरळ निदर्शनात आलं की 2 किलोदार वाटप करत असताना तिथे 1 किलो वाटप झाली. तर हे असं न होता प्रत्येक दुकानदारांना वरनं तहसीलदार मॅडमनी सांगावं की बाबा असं न करता सर्रास वाटप करा आणि लिगली सगळ्यांनी पावत्या द्या. आजपर्यंत आम्ही एवढं बघितलं पण कोणत्याही लोकांना पावती दिली जात नाही. आणि डाळीचा जो विषय आहे तो डाळीचा विषय सुद्धा ज्या वरून जेवढ्या प्रमाणात डाळी येते तेवढ्या प्रमाणात वाटप व्हावी, तेवढ्या प्रमाणात वाटप होत नाही. तर याची सखोल चौकशी व्हावी आणि यांची ताबडतोब त्यांची